तुम्हाला पण माझ्यासारखे हे टोमॅटो नाचोस आवडतात का? चला तर मग बनवूयात मस्त असे मसाला टोमॅटो नाचोस. यासाठी 4 ते 5 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या. आता माझे टोमॅटो थोडे छोटे होते त्यामुळे मी जास्त घेतले. टोमॅटो स्वच्छ धुवून मोठ्या-मोठ्या आकारामध्ये याच्या फोडी करून घ्यायच्या. आता फोडी करून झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना चांगली अशी प्युरी करून घ्यायची. टोमॅटोची प्युरी बघा छान तयार झाली. आता एका गाळणीमध्ये घालून ना ती सगळी चांगली गाळून घ्यायची. यामुळे टोमॅटोच्या बिया आणि साली ज्या पूर्ण वेगळ्या होतात. आता पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, 2 चमचे रवा आणि 2 वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतले. आता हे सगळे जिन्नस चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ना थोडं पाणी घालून ह्याचा ना घट्ट गोळा मळायचा. आता नाचो जर कुरकुरीत हवे असतील ना तर गोळा ना चांगला घट्ट असायला पाहिजे. गोळा चांगला मळला, वरून थोडंसं तेल टाकून पुन्हा चांगला मळायचा. झाकण ठेवून आता आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करून घ्यायचा. तोपर्यंत चटपटीत मसाला बनवू. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि त्यानंतर मॅगी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून चटपटीत मसाला तयार केला. तोपर्यंत 10 मिनिटं झाली होती. गोळा पण बघा चांगला रेस्ट झाला होता. आता ह्याचे ना पोळीच्या आकार एवढे गोळे करून घ्यायचे. आता गोळे साधारणपणे मध्यम असले ना तर लाटायला अगदी सोपं जातं. पोळपाटाने लाटताना थोडं तेल लावून घ्यायचं आणि चपातीसारखा पातळ असा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा. कडेचे काठ वेडेवाकडे झालेत म्हणून मी बरोबर चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं. यामुळे नाचोसला चांगला आकार देता येतो. आता नाचोस तेलामध्ये गेल्यानंतर फुगू नयेत आणि मऊ होऊ नयेत म्हणून थोडंसं काटे चमच्यानं थोडेसे होल करून घ्यायचे. आता पिझ्झा कटरनं बघा एकाच आकाराचे असे लांब अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या. त्या एकमेकांच्यावर ठेवून घ्यायच्या आणि अगदी ना व्हिडिओमध्ये दिसणार त्या आकारात आपण त्रिकोणी आकार द्यायचा. म्हणजे जसे विकत नाचोस मिळतात ना अगदी त्याच पद्धतीनं हे नॅचोस पण ना छान तयार होतात. तर तुम्हाला माझी ही नॅचोस कट करण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता कट करून झाले की हे सगळे बघा चांगले सेपरेट करून घेतले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरती हे सगळे नॅचोसना आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतोय. नॅचोस तळताना गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर लगेचच ते काळे पडतात. आता मस्त बघा कुरकुरीत झालेत. छान असा रंग पण आता तेल निथळून काढून घेऊयात. आता गरम असतानाच ना बघायचा आवाज पण ना अगदी मस्त कुरकुरीत येतो. आता पटकन याच्यावरती तयार करून घेतलेला चटपटीत मसाला टाकायचा आणि पुन्हा सगळं बघा चांगला असा टॉस करून घ्यायचं. म्हणजे मसाला ना चांगला असा नॅचोस सोबत कोट होतो. तर हे टोमॅटो नॅचोस तुम्हाला आवडले का हे नक्की कळवा.